होतं यांनी जर षटकाराची हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल संदेश पाटील यांच्याकडनं. यांनी मारले तर प्रेमनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस कॅश जमा करायची आहे अशी. यस यस कॅश जमा करायची आहे, जमा झालेली आहे. बघा हे लक्षात असू द्या, जे आपल्या मैदानाच्या मध्ये पॉवर लाईन आहे, जी खांब आणि वायरी आहेत, त्यांना चेंडू लागून जर झेल पकडला गेला तर झेल दिला जाणार नाही, पण जर तारांना लागून चेंडू बाहेर पडला तर षटकार दिला जाईल, हे लक्षात असू द्या. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर पहिल्या विकेट करता. हा बघू शकता, पण खांबाला लागून ना तर चौकार षटकार दिला जाईल, चौकार दिला जाईल. सगळ्या खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. ज्या इलेक्ट्रिक तारा ज्या आहेत त्यांना लागून जर का चेंडू बाहेर जातोय तर षटकार दिला जाईल, आणि जर का खांबाला लागून जर का चेंडू बाहेर गेला तर चौकार दिला जाईल. तारांना लागून किंवा खांबाला झेल पकडला तो झेल पकड दिला जाणार नाही. ओके. मैदानामध्ये एंटर करता. नक्कीच ह्या स्पर्धेसाठी गणेश सीताराम चौधरी मामांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. नक्कीच गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज असेल शिवाजी. पहिलं षटक मांडती पॉवर प्लेचं मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. दोघांनाही आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला चेंडू मागे सरसवत मोठा फटका मारायचा होता, थोडीशी लाईन खराब शिवाजीची पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाले. दोन्ही हात समांतर पंचांचे धारे, आणि मात्र एक धाव इथे नक्कीच मिळाली. अर्थातच लक्ष्मण पाटील स्मृती संघाला एका धावेने अकाउंट उघडलं गेलं. श्री गणेश झालं. इथे मात्र फटका सुंदर सजवला गेला. फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळाली. अगदी क्रॅकिंग फटका होता. मागे सरसाबद्ध स्क्वेअर ऑफ द विकेटला चेंडू मारायचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलची जुळणी अगदी प्रॉपर झाली होती, परंतु काय फिल्डिंग पाहायला मिळाली. कव्हर क्षेत्रामध्ये कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. आपल्या संघाकरता जवळजवळ 3 धावा वाचवण्याचं काम केलं. संदेशचं मात्र इथं अकाउंट ओपन झालं. एका धावेने धावफलक आपल्याला 2 पाहायला मिळतोय. फार सुंदर फटका संदेशच्या बॅटमध्ये पहिल्याच चेंडूवरती आला. आता मात्र स्ट्राईकला सर्वप्रथम आपल्याला योगेश पाहायला मिळेल, जो संदेशला साथ देण्याकरता मैदानामध्ये गेलाय. पहिल्या विकेटची जोडी. पुन्हा एकदा शिवाजी सज्ज गोलंदाजी करण्याकरता. इथे मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. फिल्डिंग मात्र होणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेला सीमा पार. 4 धावा चौकार. आजच्या दिवसातला या स्पर्धेमधला पहिला चौकार लगवण्याचं काम हे मात्र योगेशने केलं, आणि योगेशच्या नावी हा चौकार लिहला जाईल. 4 धावांनी आपलं अकाउंट योगेशने देखील ओपन केलं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. फटका फसतोय. फिल्डर डाऊन दी ग्राउंड. चुकी होणार नाहीये. मात्र पहिला धक्का
टीम लक्ष्मण पाटील स्मृती संघाला. योगेश बॅक टू द पवेलियन. चेंडू मात्र गोल फलंदाजाचा राहिला, मात्र दुसरा चेंडू हा मात्र गोलंदाजाचा राहिला. या दिवसा फटक्याचा आपण विचार केला, फार सुंदर फटका योगेशच्या बॅटमधनं आला आणि त्यानंतर लगेचच पलटवार आपल्याला शिवाजीचा पाहायला मिळाला. फार सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला आणि मात्र योगेशची विकेट शिवाजीने काढली. नक्कीच पाहू शकता आपण आजच्या दिवसातला पहिला सामना. एका बाजूला लक्ष्मण पाटील स्मृती संघ, त्यांना 2 हात करण्याकरता मानसी इंटरप्राइजेस मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, आपण पाहतात खारबाव प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. आजच्या दिवसातली पहिली मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तळला गेला. अक्षरशः मी म्हणेन फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, काय करावं या चेंडूवरती. फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं, बाकीचं काम केलं यष्टी रक्षकाने आणि आमच्या गुणलेखकाने लिहिलं गेलं चेंडू डॉट. इथे मात्र खोलवर टप्प्या चेंडू सरळ बॅटने मिड विकेटला टोलवलं जाते. एक धाव इथे नक्की मिळेल. फिल्डर आहे प्रोटेक्शन करण्याकरता. डीप मध्ये मिळेल फक्त एकच धाव आणि आता मात्र मनोजचं देखील खाते उघड झालं. एका धावेने धावफलक आपल्या धावफलकावरती 7 पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ. शिवाजी हाताळतोय पहिलं षटक. इथे मात्र राऊंड लेग चेंडू सोडला गेला. याला म्हणतात आ बैल मुझे मार. दुसरा धक्का टीम लक्ष्मण पाटील स्मृती संघाला. मोठा मासा गळाला लागला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण संदेश पाटील एक आयकॉन प्लेअर ज्याला म्हटलं जात आहे, असा प्लेअर सस्त्यात बाद झालेला आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे की झेलसाठी अशोकजी पालकर यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मनोज तरे यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार मारतायत. तर गणेशजी मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. थँक्यू सो मच. तर अक्षरशः मी म्हणेन या खारबाव नगरीमध्ये पैशाचा बरसात झाले, पैशाचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. पहिलं षटक संपलं गेलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या 7. विकेट मिळवल्या 2. फुल गोलंदाज शिवाजी याने. गणेशजी हरिचंद्र पाटील वाहतूक सेनेचे सदस्य नक्कीच ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम वेलकम वेलकम. वेलकम सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, क्रिकेट प्रेमींचे आपण करूया या खारबाव नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, वेळ थोडासा कमी खर्च करा. विनंती असेल प्रत्येक संघाला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. शिवाजीने बरोबर 5व्या मिनिटाला षटक संपवलेलं आहे. उर्वरित 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. थोडंसं वेळेला मित्रांनो किंमत द्यायला शिका, कारण जो माणूस वेळेला किंमत देतो, वेळ त्याची देखील किंमत करतो, हे लक्षात असू द्या. आता मात्र आपण फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर पूर्णपणे विखुरलेलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज राजू चव्हाण. इथे मात्र पूर्णपणे मी म्हणेन नो चेंडू होता. खराब लाईन राजूची पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती धावपट्टीच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळण्याचं काम राजू याने केलं. थोडंसं वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राजू याने केला, परंतु लाईन जी होती ती मात्र बिलॉन केली त्यांनी आणि पंचांच्या नजरेमध्ये हा चेंडू सुटला नाही. लगेचच एक हात समांतर केला. फ्री हिट असेल, लक्षात असू द्या. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाही. चेंडू एका टप्प्यामध्ये सरळ विसावला गेला. एसटी रक्षकामध्ये डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकरता राजू पाहायला मिळतोय. त्याला सामोर जाईल फलंदाज मनोज तरे. इथे मात्र फटका चांगला, टायमिंग प्रॉपर. चेंडू सरळ निघून चाललाय डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने. मात्र फिल्डर आहेत. विकेटचं पतन.
समाजसेवक सन्माननीय उदय भालचंद्र पाटील साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. वेलकम सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा, खारबाव गावचे कोणी ज्येष्ठ नागरिक, मान्यवर किंवा पदाधिकारी इथे असाल तर आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धा आपल्या गावचीच आहे हे लक्षात असू द्या. कोणत्याही प्रकारची खंत मनामध्ये आणू नका. या आणि मस्त VIP टाईज आमचं सजवा, मी एवढंच सांगेन. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला सागर तरे. फार चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राजू चव्हाणची देखील पाहाल. पहिला चेंडू थोडासा खराब नक्कीच होता, पण त्यानंतर मात्र पलटवार राजू चव्हाणचा पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाहीये. चेंडू बॅटला लागण्यात थोडासा थायपॅडला देखील आदळला गेला. यस, पंचांचा कौल आमच्याकडे पोहोचला. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला क्रस झाला होता. एक चोरटी डाव पूर्ण केली सागर राणे आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 9 धावेवरती. दुसरं षटक मार्गस्थ. आजच्या दिवसातली पहिली मॅच. एका बाजूला आपण पाहू शकता लक्ष्मण पाटील स्मृती, त्याला 2 हात करण्याकरता मानसी एंटरप्राइजेस. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. काही पे निघाई काही पे निशाणा. चेंडूवरती नजर नव्हती, मात्र नजाकत फटक्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलची जुळणी झाली नाही. चेंडू पुन्हा एकदा एका टप्प्यामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झाला. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचं होतं. याला म्हणतात टेडी उंगली से घी निकालना, लेकिन उंगली फर्स्ट जाय तर मात्र चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मी म्हणेन वेगळा फटका मारायचा होता, रिव्हर्स अटेंड करायचा होता. स्वतःची ग्रीप देखील बदलली होती, मात्र तेवढाच चालाक आणि चतुर गोलंदाज राजू निघाला. फार सुंदर गोलंदाजी राजूची पाहायला मिळते. उलटा चेंडू वड्या बॅटने ऑन साइडला. फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये. इथे झाली आहे जेल. संपलाय मात्र फलंदाजाचा खेळ. थँक्यू टीचे. नक्कीच एकाच चेंडूवरती तिन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू देखील फार चांगला होता, फटका देखील सुरेख सजवला होता आणि फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळाली. मात्र डीप मिड विकेटला फार सुंदर झेल झालं आणि फलंदाजाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागला. राजूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी हाताळली गेली. आपल्या संघाकरता मोलाचं योगदान त्याचं देखील पाहायला मिळालं. शिवाजीच्या पावलावरती पाऊल टाकून राजूची कामगिरी देखील फार चांगली राहिली. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती राजू काटे आता मात्र पाहायला मिळेल. त्याला सामोर जाईल नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता जितू मात्रे आपल्याला पाहायला मिळेल. राईट अप ओव्हर द विकेटने डावाची पहिली सुरुवात करताना. इथे मात्र ऑफ ट्रॅकर चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलची जुळणी झालेली नाही. चेंडू फक्त सरळ एका हातामध्ये यष्टी रक्षकाने विसावला गेला होता. सुंदर गोलंदाजी सुरुवात. गोलंदाज आपल्या जितू म्हात्रेची पाहायला मिळते. खरं तर सुरुवात फार गोड केली जाते, शेवट देखील षटकाचं गोड करेल का हे देखील पाहावं लागेल. खरं तर राजू मोठे फटक्यांकरता मानलं जातं, ओळखलं जातं. इथे मात्र फटका सुंदर सजवला गेला. अगदी डाऊन टी ग्राउंड सरळ शेप मध्ये चेंडूला हाताळला गेलं. फिल्डर होता प्रोटेक्शन करण्याकरता. फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. नक्कीच ह्या ठिकाणी ययाती म्हात्रे सरांचं आगमन होत आहे. वेलकम सर. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथून मात्र मी म्हणेन सागरला आणि राजूला थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आपण नक्कीच ह्या ठिकाणी खारबाव गावचे माजी उपसरपंच सन्माननीय देवेंद्रजी कपिल पाटील साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आणि मात्र या षटकाराने पाहुण्यांचं स्वागत केलं गेलं. टायमिंग प्रॉपर, एक्झिक्यूट फार सुंदर केलं होतं. जसा चेंडू आला तसा सरळ निघून गेला. सीमा पार 6 धावा षटकार. नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट मधून आपण पाहू शकता. आपल्या मोबाईलवर तर 3 स्टार लाईव्ह अशी लिंक टाकली तर आपल्या मोबाईलमध्ये आपण घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा बघू शकता. धन्यवाद. खरं तर आदेश पाटील साहेबांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया, कारण फार चांगली
त्यांनी देखील सुविधा इथं उपलब्ध लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खारबाव गावाची प्रीमियर लीग आज घरोघर बसल्या अख्ख्या महाराष्ट्रभर प्रत्येकाला पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनापासून आभार. नक्कीच या स्पर्धेमधला पहिला षटकारचा मान आपण राजूच्या खात्यामध्ये लिहूया. इथे मात्र पुन्हा एकदा थोडीशी लाईन खराब आपल्याला पूर्णपणे मी म्हणेन षटकाराने गोलंदाजा थोडासा दबावामध्ये आणण्याचं काम राजू याने केलं. आपल्या लाईनमध्ये थोडासा बरकटला गेला गोलंदाज जितू मात्रे. इथून चांगली कामगिरी जितूला करावी लागेल. 17 धावा धावपळकावर लागल्या गेल्या. क्रिकेटमधला अशुभ आकडा मानला जातो. इथे मात्र फुलटॉस चेंडू सरळ बॅटने पुन्हा एकदा मिड विकेटला वळवलं गेलं. प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकदा इथे नक्की मिळेल जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल. एका धाव्याने फलंदाजाला समाधानी व्हावं लागेल. धावफलक 18 धावा. इंडियाचा एक सुपरस्टार स्टार क्रिकेटर विराट कोहली याचा जर्सी नंबर आता आपण या स्कोर बोर्डवरती पाहू शकता. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित चेंडू आतल्या बाजूला क्रस झाला. स्क्वॉड लेगला देखील रिझन पाहू शकता पण फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव इथे देखील मिळेल. मोठा धावफलक जर तुम्हाला उभा करायचा असेल तर हवाई मार्गाने थोडासा प्रवास करावा लागेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावा फक्त 19 लागल्या गेलेल्या आहेत. जर मोठं धावफलक करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. त्यात काही शंका नाही. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. चेंडू सरळ निघून गेला. बाईच्या स्वरूपामध्ये लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. खारबाव गावाची KPL छान भिवंडी तालुक्याचा अभिमान. खारबाव गावाची KPL छान भिवंडी तालुक्याचा अभिमान. कालिका मातेच्या आशीर्वादानं केलं या भारी हे आयोजन. मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. अर नावात नाही र गावात दम हाय खारबाव प्रीमियर लीग. हे नावात नाही र गावात दम हाय खारबाव प्रीमियर लीग. नक्कीच 4 षटकं संपल्यानंतर नाणेफेकी होणार आहे. या स्पर्धेतला दुसरा सामना कृष्णा 11 त्याचबरोबर जतीन अँड मयुरेश या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आणि आमच्या VIP डाईसच्या बाजूला येऊन राहायचं आहे. नक्कीच बघा या षटकानंतर आपल्याला दोन्ही संघनायक आपल्याला टॉसबॉक्सशी जुळायचं. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. कृष्णा 11 आणि जतीन आणि मयुरेश आपण देखील लक्षात असू द्या. चला थोडीशी घाई करायची आहे. या षटकाची जवळजवळ 16 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 4 मिनिटांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 20 मिनिटाचा उदी आहे. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे. अंतिम षटक हाताळण्याकरता भूपेंद्र मडवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू होता. थोडासा अक्रॉस द लाईन फटका मारायचा होता. थोडीशी लाईन खराब. पंचांचे दोन्ही समांतर वाईट चोंडीची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. सुरुवात थोडीशी खराब करतोय भूपेंद्र आपल्या षटकाची. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित. पंचांकडे प्रश्न विचारला गेला. हाऊ वॉज दॅट, काय होतंय. पंचांनी सांगितलं नॉट आउट होतंय. थोडंसं पिचिंग आपण विचारलं. एक्स्ट्रा मिसिंग करणार हा चेंडू होता. पंचांनी ते पाहिलं, पारखलं, बघितलं आणि आम्हाला सांगितलं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडूया. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हाताळला जातो. थोडासा मागे सरसावत्या चेंडू जागा बनवते चेंडूला खेळला गेला होतं. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण इनसाइड आउट त्याला म्हटलं जातं. इथे फेकी खराब, बॅकअप नाहीये. 2 धावा कंप्लीट. TCचा प्रयत्न केला जातोय. इथे फेकी चांगली परंतु सही सलामत आपल्या क्रीजमध्ये फलंदाज पोचला गेला आणि बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं धावफलकावरती. 28 धावा 28. आता मात्र मी म्हणेन एक संभाजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारला गेला. त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा फलंदाज तयार फलंदाजी करण्याकरता. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित नाहीये. चेंडू सरळ पॅडला आदळला गेला. स्वतः गोलंदाजच्या चेंडूवरती विसावला गेला. लाईक बाईस पुन्हा एकदा मला पाहायला मिळाला. 29 धावा. धावपळकावला थोडासा नाराज असेल फलंदाज कारण त्याला देखील माहिती आहे मेजवानी होती, स्वीकारता आलेला नाहीये. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा मागे सरसावत इनसाइड आउटचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेला. एकदा इथे झाली आहे. दूरवरून आलं. फिल्डिंग चांगली. फेकी खराब आणि मात्र इथे फिंगर अप झाली. फलंदाज होईल इथून बाद.
कारभाव जिंकून दाखविला आमचाच कारभाव त्यांच्या पुढं नाही कोणाचा निभाव म्हणून आज गाजतय हे असा हा आमचा कारभाव गाव आहे हो लाखात एक असा हा आमचा कारभाव गाव आहे हो लाखात एक मात्र दुसऱ्या धावेमध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालं. दुर्दैवरित्या फलंदाज सागरला मात्र बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रमाकांत पाटील येतोय नवीन फलंदाज. 7व्या क्रमांकावरती मात्र रमाकांत पाटीलला प्रचारण केलं गेलं. त्याला साथ देण्याकरता मैदानामध्ये राजू देखील आहे. इथे मात्र अंगाचा वेध घेत चेंडू सरळ निघून चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. शॉर्ट लेग गलीमध्ये फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. एक धाव इथे देखील मिळेल. पुन्हा एकदा लेग बाईस पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन फटक्याला ऑन साईडला वळवलं गेलं. एकदा इथे झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? फेकी चांगली पाहायला मिळाली. शिवाजी मात्र चेंडूला गॅदर करतोय आणि मस्त एष्ट्या देखील उद्ध्वस्त करतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन झालं. 4 षटकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 32 धावा आणि जिंकण्याकरता 33 धावांची गरज. नक्कीच या दुसऱ्या सामन्यातील नाणेफेकीसाठी कृष्णा 11 आणि जतीन आणि मयुरेश ह्या दोन संघाच्या संघनायकांनी नक्कीच टॉस बॉक्स खाली करायचा आहे. चला यानंतर दोन्ही संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. कृष्णा 11 आणि जतीन आणि मयुरेश स्पोर्ट्स दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्सशी जोडायचे आहेत. नक्कीच आज मला जोडले गेले उपेंद्र चौधरी साहेब. आज नक्कीच नाणेफेकीसाठी सन्माननीय नितीनजी दुसऱ्या सामन्यातील नाणेफेकी जिंकलेले आहे ती कृष्णा 11 संघाचे संघनायक राजेंद्रजी चौधरी ह्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेला आहे. पहिला आपल्या तुमचा स्वतःचा पहिला सामना आहे. स्पर्धेतील दुसरा सामना आहे. नक्कीच निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच गोलंदाजीमध्ये आज जर विचार केला तर एक्स्ट्रा काय ह्या अगोदर काय तुमची प्लॅनिंग झालेली आहे, सराव झालेला आहे स्पर्धेचा? आहे ना प्लॅनिंग आहे. नक्कीच 4 गोलंदाज असे कोण असतील की ज्यांच्यावरती तुमची पूर्ण मदार असेल? योगेश चौधरी, मनोज. नक्कीच योगेश चौधरी आणि मनोज यांच्यावरती नक्कीच संघनायकाची मदार आहे असे सांगता आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला?
30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकामध्ये 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. नक्कीच आपण जाऊया दुसरे आमचे जे जतीन आणि मयुरेश संघाचे संघनायक आहेत सुनील जी भोईर, आपण त्यांच्याकडे जाऊयात. नाणेफेकी पहिला हरलेले आहात आणि तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारणार आहात? 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी तुमच्याकडे कुठले असे प्लेयर आहेत की जे ओपनिंगच्या याच्यात येतील? आमच्या टीममध्ये जेतुनार मयुरेशच्या टीममध्ये असे फलंदाज आहेत का अशोक पालकर सोडून 12चे 12 ऑलराऊंडर आहेत. नक्कीच, पण 12 खेळाडू 12 खेळवायचे नाही आहेत, 11च खेळवायचे आहेत. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा मानस आहे. नक्कीच तुमचे जे 11 किंवा 12 जे खेळाडू आहेत ह्या अगोदर कुठे प्रॅक्टिसला वेगळे कुठे ग्राउंडवरती गेलेले आहात? आम्ही प्रॅक्टिस एकत्र केलेली आहे. क्या बात है, प्रॅक्टिस एकत्र केलेली आहे म्हणजे नक्कीच छुपा रुस्तम संघ निघेल असं वाटते. बघूया, जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक सज्ज आहेत. ओ टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सो मच. नुकताच दुसऱ्या देखील टीमचा आपण टॉस केला गेला, तर पुन्हा एकदा वळूया या चालू सामन्याकडे. धावा लागल्या गेल्या पहिल्या इनिंगमध्ये 32 धावा जिंकण्याकरता 33 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर शिवाजी मडवी आणि बाळा कारभारी. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाहीये. सरळ चेंडू जाऊन पॅडवरती दळला गेला. थोडंसं आश्चर्य वाटलं असं शिवाजीला. पडल्यानंतर चेंडू मध्ये देखील आला होता. डॉट चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. फार चांगली सुरुवात संदेशाची पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. मॅन्डर टेक पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्याकरता आपण संदेशला पाहू शकता. इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या स्ट्रोकला चेक करताना अगदी फ्रंट फुटला येऊन चेंडू खेळायचा होता, परंतु संपर्क इथे देखील झाले नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू शिवाजी डॉट होतोय. त्या खेळी करता शिवाजी ओळखला जातो. तो शिवाजी आज पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळेल का? पुढे सरसावत तिसरा चेंडू देखील अक्षरशः मी म्हणेन शिवाजीला बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज संदेश याने केलं गेलं. ज्याचा जबदबा पूर्णपणे मास्टर 40+ मध्ये शिवाजीचा आहे, तर शिवाजीला आज मात्र घरच्या मैदानावरती काही करता येत नाही. याचं कारण एकच की योग्य टप्प्यावरती गोलंदाजी संदेशची पाहायला मिळते. या दबावामधनं शिवाजीला थोडंसं बाहेर निघावं लागेल. बॅट आणि बॉलची जुळणी ही व्यवस्थित ठेवावी लागेल. ते मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. फटका सुंदर, टायमिंग प्रॉपर. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या चेंडूवरती आपल्याला शिवाजीचा पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग हे खेळायचे, तो फटकाच मैदानाच्या आतमध्ये शिवाजीने सजवला गेला. चेंडू द्यायचा आहे. थोडासा चेंडू हाफ ट्रॅक केला होता. ऑफ साईडच्या रिझनने थोडासा उचली घेणारा चेंडू होता. शिवाजीने ते पाहिलं, पारखलं, अगदी हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं आणि जसा चेंडू बॅटवर धरला गेला 4 धावांची मोहर ही लागली गेली. आणि आता मात्र शिवाजीचे खाते उघड झाली 4 धावेने आणि संघ देखील जाऊन पोहोचला 4 धावेंवरती. 4थ्या चेंडूवरती या 4 धावा पाहायला मिळाला. चला थोडीशी टीम मीटिंग कमी घ्यायची विनंती असेल. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. डिफॉल्ट डिसिप्लिन असलं फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते तुम्हाला पाळावं लागेल. क्रिकेट फक्त मैदानामध्ये खेळू नका, तर शिस्त देखील पाळायला शिका, मी एवढंच सांगेन. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. बॅटची अतलीकडे आपल्याला पाहायला मिळाली. गल्लीमध्ये फार सुंदर फिल्डिंग झाली. शिवाजीला पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. नक्की असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये शिवाजी अगदी धडाकेबाज फलंदाजी करेल, परंतु त्याला बांधून ठेवण्याचं काम हे गोलंदाज संदेश याने केलं. ॲक्युरेट गोलंदाजी म्हटली तर विकेट टू विकेट गोलंदाजी संदेशची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळाली. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. फटका फसतोय. फिल्डर डाऊन दी ग्राउंड. चेंडू मात्र दिसलेला नाहीये, कारण सूर्यप्रकाश डोल्यावरती आलेले दिसतोय खेळाडूच्या आणि मात्र झेल झाली आहे ड्रॉप. चुकी थोडीशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मिस्टेक देखील झाली. 1 धाव इथे नक्की मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या. धाव फलकावरती 6 धावा.
आजच्या दिवसातली पहिली मॅच पाहू शकता आपण. एका बाजूला लक्ष्मण पाटील स्मृती, त्यांना 2 हात करता करता मानसी एंटरप्राइजेस. यानंतर होणारा सामना कृष्णा 11 यतीन अँड मयुरेश स्पोर्ट्स, त्यानंतर दामोदर स्मृती आणि अद्विक एंटरप्राइजेस. आणि शेवटचा अंतिम सामना शयान कुमार अँड कंपनी काशीदल 11. हे आजच्या दिवसातले सामने असतील, हे लक्षात असू द्या. चला थोडीशी घाई करायची आहे. लक्ष्मण पाटील स्मृती संघ आपण थोडासा वेळ जास्त घेतात. पहिल्या षटकाकरता आपल्याला जवळजवळ 6 मिनिटं लागलेली आहेत. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. पहिलं षटक संपलं गेलं, धावा लागल्या गेल्या. धावपळकावरती फक्त आणि फक्त 6 धावा जिंकण्याकरता 33 धावा करायच्या आहेत. आणि पहिलं षटक 6 धावांचं राहिलं. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल सूर्यकांत असेल, माफ करा, सूर्यकांत पाटील. आणि सूर्यकांतच्या आपण जर फिल्डिंगचा विचार केला तर पूर्णपणे विखुरलेलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डीप पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर मिड विकेट पाहायला मिळतोय, स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, थोडंसं वाईडिश आपल्याला फाईन लेग देखील पाहायला मिळतोय. आणि बाकीचे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये, गोलंदाज असो मग यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर. हेच पाहू शकता, माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे गुजरातवरून खेळण्याकरता सूर्यकांत पाटील आलेले आहेत. डॉक्टर सूर्यकांत पाटील पेशानेटे डॉक्टर देखील आहेत. खरंच आपल्या गावाबद्दलची ओढ काय असते हे आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज खेळाडूच्या रूपामध्ये ते पाहायला मिळालं. क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो, कोणी वंचित राहू शकत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, फटका मात्र लागलेला नाही. चेंडू थोडासा स्क्वेअर पाहायला मिळाला. दोन्ही आज समांतर पंचांचे झाले. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. सूर्यकांत त्यात सुरुवात थोडीशी खराब लागली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, त्याच प्रकारची लाईन सूर्यकांतची पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अगदी मी म्हणेन लय अजून सापडलेलं नाहीये सूर्यकांतला, कारण भरपूर दिवसातनं आज मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. सराव व्यवस्थित नाहीये, प्रॅक्टिस पासून थोडासा दूर आहे. क्रिकेट खेळ म्हटलं ना मित्रांनो की प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे, सराव फार महत्त्वाचा आहे. तुम्ही सरावामध्ये राहिलात तर मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारू शकता, पण सराव नसेल हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा 30 लाईन पाहायला मिळाली. असं वाटलं की पहिल्या चेंडूचा आपण तिसरूंदा ॲक्शन रिप्ले पाहतो की काय. लगातारचे 3 वाईट पाहायला मिळालं आणि आजच्या स्पर्धेमधली पहिली वाईटची हॅट्रिक सूर्यकांतच्या नावी जाते. 3 धावेने धावफलक आपल्याला 9 पाहायला मिळतोय. असाच खेळ जर मैदानामध्ये राहिला तर कुठेतरी मी म्हणेन लक्ष्मण स्मृती संघाला हा सामना गमवावा लागेल. त्याकरता तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा आणि अचूक लाईन हाताळावी लागेल. ती जबाबदारी मात्र सूर्यकांतला स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. कारण जोपर्यंत शिवाजी मडवी मैदानामध्ये असेल तोपर्यंत धोक्याची घंटाही नक्की असणार, त्यात काही शंका नाही. इथे मात्र क्लीन बोल्ड एसट्या उद्ध्वस्त, परंतु नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. पंचांचा थ्रोचा इशारा आलेला आहे. आणि मात्र या स्पर्धेमध्ये आता मात्र सूर्यकांत गोलंदाजी करू शकणार नाहीये. फ्रीट असेल त्यात काही शंका नाही. इसे कहते आसमान से गिरा और खजूर में अटका. सुंदर चेंडू हाताळला होता, लाईन फार चांगली पाहायला मिळाली. पंच धावा किती या चेंडूवरती? एकच धावा राहील का? यस, एकूण 4 धावा राहतील का? यस, फेकीची 3 आणि एक नो चेंडूची राहील. 4 धावा आपण ऍड करूया. आणि मात्र मी म्हणेन एकही चेंडू न हाताळता सूर्यकांत फार धावा खर्च केल्या. पेनल्टीच्या ज्या धावा आहेत ते पंच देणार आहेत, त्याच्यामुळे हे कमिटीचा काही निर्णय इथे नसेल, ते पंचांचाच निर्णय असेल. हे सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. यस, डेफिनेटली सर, कारण ते क्रिकेटचे नियम देखील आहेत आणि ते सरांना चांगलं माहिती आहे. कारण अगदी मुंबई असोसिएशनला देखील ते अंपायरगिरी करत असतात, त्यानंतर BC4ला देखील असतात, मास्टर 40+ देखील असतात. त्यामुळं नियम काय आहेत हे सरांना चांगलंच माहिती आहेत. आणि त्यामुळं सरांनी 4 धावा ऍड करूया आपण. 3 धावा नोच्या आणि एक चेंडूची आपण ती धाव पकडूया. 4 धावाचे ऍड करूया. धावपळक 13 धावा धावपळकावर लागल्या गेल्या. क्रिकेटचा अशुभ आकडा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मित्रांनो, शुभ आणि अशुभ असं काही नसतं. मी एकच सांगेन, त्याचा दिवस चांगला त्याचा खेळ देखील चांगला.
चला पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करूया. फ्री हिट असेल हे लक्षात असू द्या. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू व्यवस्थित बॅटवरती चेंडू आलेला नाही. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती विसावला होता. शॉर्ट लेग गलीमध्ये फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. मिळेल फक्त एकच धाव. फ्री हिट चेंडू होता. संधी होती फलंदाजाला मोठा फटका मारण्याची बाळा याला, परंतु मोठा फटका खेळता आला नाही. का चेंडूची हाताळणी फार सुंदर पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज मैदानामध्ये प्रसाद आला. प्रसाद मात्रे फुलटॉस चेंडू उंची गाठतोय, लांबी गाठत नाहीये. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली जातोय. मात्र सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा दूरवर राहिला गोलंदाज. प्रयत्न फार चांगले राहिले. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करायला हवे. अपयश यशाची पहिली पायरी असतं मित्रांनो. चढणं फार गरजेचं आहे आणि ते मात्र प्रयत्न गोलंदाजाने केले. अगदी चेंडूमध्ये पोहोचला आधी गेला होता. जजमेंट थोडंसं चुकलं गेलं आणि मात्र शिवाजीला जीवदान मिळालं. या जीवदानाचा शिवाजी कितपत फायदा उठवेल हे देखील पाहावं लागेल. इथे मात्र सुंदर फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये. फार चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा इथे पुन्हा एकदा शिवाजीला मिळाल्या. आता मात्र मी म्हणेन एक सावध पवित्र आपल्याला शिवाजीचा पाहायला मिळतोय. ज्या मोठ्या फटका करता शिवाजी ओळखला जातोय तो आज शिवाजी मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. अगदी सिंगल डबलचा मात्र वापर केला जातो. त्याला क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जातं, ती हाताळली जाते. एक मी म्हणेन मास्टर माइंड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शिवाजी याचा. नक्कीच ह्या ठिकाणी काल्हेर गावचे उद्योगपती सन्माननीय कवळे भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम. आपलं सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच खारबाव गावचे नायब तहसीलदार, भिवंडी तालुक्याचे नायब तहसीलदार आणि खारबाव गावचे पुत्र आदेशजी म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम वेलकम. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी करण्याकरता शिवाजी मात्र समोर जाईल पुन्हा एकदा. इथे मात्र वारंवार त्याच दिशेने फटका पाहायला मिळाला. फिल्डर आहेत. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. अगदी जागेवरनं फक्त चेंडूला थांबवण्याचं काम त्या क्षेत्ररक्षकाने केले. थोडंसं पुढे धावलं असते तर कदाचित मला ते झेलची संधी होती. मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा शिवाजीला जीवदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चुका आणि मिस्टेक मैदानाच्या आतमध्ये वारंवार पाहायला मिळतात. चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेट असू द्या, तुमचं जीवन असू द्या, राजकारण असू द्या, चुकीला माफी नाही. आणि चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावेन धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं, जाऊन पोचलं 21. 21 धावा. इथे मात्र जागेवरून स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. फटका व्यवस्थित नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 21. 21 धावा. खरं तर जम्याची बाजू अशी आहे की मित्रांनो की अजूनही कोणत्या प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये. लक्ष्मण स्मृती या संघाने खरं तर शिवाजी सारखा मोठा एक धडाकेबाज फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. आता मात्र समीकरणात आपण जर विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल हे लक्षात असू द्या. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. चला ऑलरेडी आपले 12 मिनिटं झालेले आहेत. विनंती करतो आपण थोडंसं घाई करायची आहे. नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे. भिवंडी तालुक्याचे आणि आमच्या खारबाव गावचे पुत्र, भिवंडी तालुक्याचे नायब तहसीलदार सन्माननीय आदेशजी म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम 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 दादा. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू अँड ऑल व्ह्युअर्स. आलेल्या सर्व पाहुण्यांचे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र आपण एन्जॉय करतात. अगदी घर बसल्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. फक्त टाईप करा 3 स्टार मूवी आणि मात्र पाहू शकता आपण खारबा गावची ही प्रीमियर लीग. अगदी घरामध्ये बसल्या बसल्या आपल्याला हा पूर्ण शेड्यूल पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली पहिली मॅच या मैदानाच्या आतमध्ये खारबाव गावामध्ये, खारबाव नगरीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी करण्याकरता सागर तरे राईट ओव्हर द विकेटने. इथे चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न शिवाजी यांनी केला. चेंडू सरळ एका टप्प्यामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. खरं तर शिवाजीच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की चेंडू आणि बॅटची जुळणी का झाली नाहीये. थोडंसं मागे शिवाजी राहिला. फुटवर्कचा वापर नाहीये आणि त्या कारणाने डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
इथे मात्र लाईन चुकीची आहे, थोडीशी लाईन चुकीची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये थोडासा डावी एसटी सोडल्यानंतर चेंडू सरळ पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. कुठेतरी मी म्हणेन आपल्या चेंडूचा वेग वाढवण्याच्या मागे आपली लाईन थोडीशी चुकला गेला गोलंदाज सागर तरे. थोडीशी कामगिरी चांगली आता मात्र सागरला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलं जाते, फिल्डर आहेत फिल्डिंग करण्याकरता, बनावं लागेल प्रेक्षक कारण चेंडू एका टप्प्यामध्ये सरळ काही मेजवानी होती शिवाजीकडे. फुलटॉस चेंडू म्हटला ना की जवळजवळ फलंदाजाच्या डोळ्यातली चमक हा वाढवणारा चेंडू असतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकलण्याचं काम केलं. चांगली फिल्डिंग आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गोलंदाजीने केली. जवळजवळ आपल्या संघाकरता पुन्हा एकदा 3 ते 4 धाव वाचवण्याचं काम या गोलंदाजांनी केलं. सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शिवाजीची पाहायला मिळते. जसं चेंडू येतात त्याप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये शिवाजी सजवतोय. अगदी मी म्हणेन बुद्धिमत्तेचा खेळ शिवाजी आपल्या या प्रीमियर लीग मध्ये दाखवतोय. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडंसं पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 27 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅटची वरची कडा, फिंगर अप, फलंदाज बाद, पहिला धक्का टीम लक्ष्मण पाटील स्फूर्ती संघाला. हा ट्रॅकर चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंटला, फिल्डर आहेत प्रोटेक्शन करण्याकरता. एक धाव भूपेंद्रला मिळेल. एका धावेने भूपेंद्रचं अकाउंट ओपन झालं आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळालं 28. जवळजवळ मी म्हणेन आता लक्ष्मण स्फूर्ती संघ हा विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचला गेला आहे. विजयाचा सुगंध त्यांच्या नाकापर्यंत पोहोचला जाईल, त्यात काही शंका नाहीये. इथे मात्र अख्खे हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं. चेंडू सरळ निघून गेला सीमा पार. 6 धावा षटकार. कमिटी मेंबर नक्कीच आपण सत्काराकडे बोलूया.
दादांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे.